नमो बुद्धाय, जय भीम. नमस्कार मित्रांनो, मी निकिता आणि आज आपण ऐकणार आहोत गौतम बुद्धांची शिकवण. एक अशी शिकवण जी आपल्या आयुष्याचा अर्थ समजवते, दुःखातही शांती शोधायला शिकवते आणि आपल्याला स्वतःच्या प्रकाशात जगायला शिकवते. शांत बसा, खोल श्वास घ्या आणि या प्रवासात माझ्यासोबत चला. प्राचीन भारतात लुंबिनी नावाच्या सुंदर ठिकाणी एक राजकुमार जन्माला आला. त्या राजकुमाराचे नाव होते सिद्धार्थ गौतम. त्यांच्या जन्मानंतर ऋषींनी सांगितलं, हा बालक मोठा राजा होईल किंवा जगाचा उद्धार करणारा संन्यासी. राजाला भीती वाटली की माझा मुलगा संन्यासी होऊ नये, म्हणून त्याने सर्व दुःख लपवलं. राजवाड्यात फक्त आनंद, सुख आणि नाच गाणं, पण सत्य नाही. एक दिवस सिद्धार्थ राजवाड्याबाहेर गेले आणि त्यांनी पाहिलं, एक वृद्ध माणूस, एक आजारी माणूस, एक मृतदेह आणि एक संन्यासी. त्या क्षणी त्यांच्या मनात विचार आला, हे दुःख का आहे आणि यावर उपाय काय आहे? त्या प्रश्नाचे त्यांच्या आयुष्याचा मार्ग बदलला. त्या एका प्रश्नानेच त्यांच्या आयुष्याचा पूर्ण मार्ग बदलला. एका रात्री त्यांनी सर्व सुख, वैभव आणि परिवार सोडून दिला. पत्नी आणि मुलाला निरोप दिला आणि निघाले सत्याच्या शोधात. ते डोंगरात गेले, वनात गेले, ध्यान केलं, उपास केला, गुरुकडे शिकले, पण तरीही मन शांत झालं नाही. त्यांना जाणवलं, अति कष्टानेही शांती मिळत नाही आणि अति सुखातही नाही. मग त्यांनी ठरवलं, मी मध्यम मार्ग स्वीकारेन. सिद्धार्थ गेले बोधगया येथे. एका पिंपळाच्या झाडाखाली बसले आणि ठरवलं, जोवर मला सत्य कळत नाही तोवर मी उठणार नाही. दिवस गेले, रात्री गेल्या, मनातील विचार विरले. एके दिवशी पहाटेच्या शांत क्षणी त्यांना सत्य कळलं. त्यांनी अनुभवलं, दुःख आहे पण त्यावर उपायही आहे. त्या क्षणी ते झाले बुद्ध, म्हणजे जागृत झालेला. बुद्धांना कळलं की प्रत्येक माणूस दुःखात अडकलेला आहे, कारण तो इच्छा, अपेक्षा आणि अहंकारात जगतो. त्यांनी सांगितलं, विचार शुद्ध असतील तर जीवनही शुद्ध होतं. दुःखांचं मूळ इच्छा आहे. इच्छा कमी केल्यास शांती मिळते. त्या ज्ञानाने त्यांचं जीवनच नाही तर लाखो लोकांचं आयुष्य उजळलं. बुद्धांनी शिकवलं, प्रत्येक दुःखाच्या मागे एक कारण आहे आणि ते समजलं की आपण मुक्त होऊ शकतो. त्यांनी 4 आर्य सत्य सांगितले आहेत. जीवन म्हणजे दुःख आहे. प्रत्येकाला काही ना काही त्रास, अपेक्षा, भीती असतेच. दुःखांचं कारण इच्छा आहे. मला हेच मिळालं पाहिजे, तो माझ्याशी असंच वागला पाहिजे. ह्या अपेक्षा आपल्याला अस्वस्थ करतात. दुःख संपवता येतं. इच्छा ओळखा, स्वीकारा आणि सोडा. अष्टांग मार्गाने मुक्ती मिळते. अष्टांग मार्ग कोणते? बुद्धांनी आपल्याला दिले. सम्यक दृष्टी म्हणजे योग्य विचार करा. सम्यक संकल्प म्हणजे चांगल्या हेतूने वागणं. सम्यक वाणी म्हणजे कोमल आणि सत्य बोलणं. सम्यक कर्म म्हणजे अहिंसा आणि प्रामाणिकपणा. सम्यक आजीविका म्हणजे योग्य मार्गाने उपजीविका करणे. सम्यक प्रयत्न चांगल्यासाठी सतत प्रयत्न करणे. सम्यक स्मृती सजग राहणे. सम्यक ध्यान मनाला स्थिर ठेवणे. बुद्ध म्हणतात, तुमच्या शब्दांनी जखम नको करू. तुमच्या शांततेने इतरांना आधार द्या. त्यांनी सांगितलं, करुणा हीच खरी शक्ती आहे. जगात जर प्रत्येकाने करुणेने विचार केला तर कोणाचंही नुकसान होणार नाही. आजचं जग वेगवान आहे. पैसा, स्पर्धा, सोशल मीडिया, तुलना. लोकांना झोप नाही, मनाला शांतता नाही. पण बुद्धांची शिकवण आजही तितकीच खरी आहे. ते म्हणाले, स्वतःचा दीप स्वतः बना. कोणी देव तुम्हाला वाचवणार नाही, स्वतःच स्वतःला वाचवा. याचा अर्थ असा, आपल्या समस्याचं उत्तर दुसऱ्यांकडे नाही, ते आपल्या आत आहे. आपलं मन शांत झालं की जग सुंदर वाटायला लागतं.
दररोज थोडं ध्यान करा, श्वासावर लक्ष ठेवा, मनात काय चाललंय ते पहा, शांततेचा क्षण शोधा, कारण शांती बाहेर नाही, ती तुमच्याच आत आहे. बुद्ध म्हणतात, ज्याने स्वतःचा विजय मिळवला त्याला कोणी हरवू शकत नाही. मित्रांनो, बुद्धांची शिकवण ही फक्त धर्म नाही, ती जीवन जगण्याची कला आहे. ती आपल्याला शिकवते संयम, करुणा आणि समजूतदारपणा. मित्रांनो, या काही मिनिटामध्ये आपण पाहिलं कसं एक राजकुमार संन्याशी झाला, कसं त्याने दुःखाचं मूळ समजलं आणि कसं त्यांचं ज्ञान आजही लाखो लोकांच्या आयुष्याला दिशा देतं. आजच्या जगात जर प्रत्येक माणूस थोडा शांत झाला, थोडा संयमी झाला आणि थोडा जास्त प्रेमळ झाला तर पृथ्वीवरचं स्वर्ग तयार होईल. नेहमी लक्षात ठेवा, प्रकाश बाहेर शोधू नका, तो तुमच्याच आत आहे. धन्यवाद. मी निकिता. पुढच्या प्रेरणादायी प्रवासात पुन्हा भेटू. तोपर्यंत शांत राहा, सजग राहा आणि स्वतःचा दीप बना. नमो बुद्धाय. जय भीम.